हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता ती आली शारदा, पण तोंड झाकून आली होती. परमात्म्यांचे चरण स्पर्श केले. बालकांनी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, सर्वानंदाच्या आई, ब्राह्मणी पंडिताणी, आज धानकाकडे कसे येणे केलेत तुम्ही? आणि परमात्म्याने हात ठेवून उचललाही नव्हता, तर तिचे सगळे दुःख, रोग, जे संकट होते ते पूर्णतः नष्ट झाले, जणू दुःख कधीही नव्हतेच. आणि वर परमात्मा म्हणाले की कसे येणे केलेत सर्वानंदाच्या आई तुम्ही? एका धानकाकडे काय म्हणतील तुला ते पंडित लोक? जातीने घेरतील. चरण धरले त्याच वेळी आणि काढून टाकला पदर डोक्यावरून. हे भगवान, क्षमा करा मला दुष्टेला. मी खूप नीच होते, तुमच्याबद्दल वाईट विचार केला. तुम्ही तर खरोखर भगवान आहात. उभी राहिली सगळ्यांना सांगायला की माझे एवढे दुःख होते, माझे एवढे हाल झाले, मी खूप वाईट साईड देखील बोलले, पण हे तर मोठे भगवान आहेत. मग बसली, सत्संग ऐकला. परमात्म्याने सृष्टी रचना ऐकवली. तीन देव की जो करते भक्ति उनकी कदे ना होवे मुक्ति. गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारे. कह कबीर निज नाम बिना कैसे उतरो पारे. आता शारदेला जेवढे ज्ञान होते राम आणि कृष्ण, विष्णू आणि शंकराचे, ब्रह्माजींची तर आपण भक्ती करतच नव्हतो. श्री विष्णूजी आणि शंकरांची आपण खूप भक्ती करायचो. आता सगळी सृष्टी रचना ऐकवली आणि असे दुःख टळले. त्यावेळेस तर सगळे स्वीकार करत होती, नाहीतर अगरमगर करत होते. ते काय थोडं झालं? तर तेही मालकांनी आधी त्याचे समाधान केले आणि सगळं ऐकत होती, सगळं हृदयात सामावत होती. लागोपाठ तिने जिथेही सत्संग व्हायचा परमात्म्याचा, तिथे सगळीकडे जाऊ लागली आणि तिला बरेच ज्ञान मिळाले. एक दिवस काय झाले, तिचा मुलगा जो सर्वानंद होता तो आपल्या आईला म्हणाला की आई, मी आसपासच्या सर्व विद्वानांना शास्त्रार्थामध्ये पराजित केले आहे. आता माझी इच्छा आहे की माझे सर्वानंद नाव बदलून सर्वजी ठेवावे. तर आई म्हणाली की बेटा, नाव चांगली गोष्ट आहे, ही तू विद्वानांच्या बरोबर जिंकलास, ही चांगली गोष्ट आहे, पण सर्वानंद सुद्धा चांगलं नाव आहे, यात काय अडचण आहे? तर तो म्हणाला, मातोश्री, असं आहे ना, आता सगळ्यांना आपोआपच समजेल की याने सर्वांना पराजित केलंय, सर्वांवर विजय प्राप्त केलाय, म्हणून मी माझे नाव सर्वजी ठेवू इच्छित आहे. त्याची आई म्हणाली, बाळा, ठीक आहे, नाव बदलेन तुझे, परंतु एक विद्वान अजून आहे, त्याला तेवढे पराजित कर. तर तो म्हणाला, सांग सांग, कोण आहे? की माझे गुरुजी आहेत आणि कबीर नाव आहे त्यांचे, आणि विणकरांच्या कॉलनीत राहतात. म्हणू लागला. तो हसला मग आणि म्हणाला की आई, तू तर असा विद्वान शोधलाय ज्याला संस्कृत देखील येत नाही, त्याला काय माहिती सद्ग्रंथांच्या बाबतीत. आणि त्याची आई म्हणाली की बाळा, हे बघ, जर तुला माझ्याकडून नाव बदलून घ्यायचे असेल तर त्या विद्वानाला तुला पराजित करावे लागेल, करावेच लागेल. आणि असेच नाही मान्य करणार, त्याच्याकडून लिहून आण आणि त्यावर त्याचा अंगठा आण. 1-2 साक्षीदार पण हवेत सोबत. आता सर्वानंद तर निघाला. आईचा आदेश मिळताच की येतो. आता जूनचा महिना, उत्तर प्रदेश, कडक ऊन पडते. तिकडे परमात्मा कबीरजींची एक मानलेली मुलगी होती, कमाली. ती एक मृत होती, जिला जिवंत केले होते याच अटीवर, काही कारणाने, काही परिस्थितीमुळे. आणि ती मुलगी मग आपल्या वडिलांना सोडून मग परमेश्वरांसोबत आपल्या
वास्तविक वडिलांसोबत येऊन राहिली होती, युवती झाली होती. तर ती मुलगी दुपारच्या वेळी विहिरीवर पाणी आणण्यास गेली होती, मडके भरण्यासाठी. तिकडून सर्वानंदजी आला. एका बैलावर सगळे सद्ग्रंथ ठेवत असे. गीता, 18 पुराण, 4ही वेद, श्रीमद भगवद्गीता, 6 शास्त्रे. बैलाच्या पाठीवर जसे गाढवावर ओझे लादतात असे गाठोडे बांधून त्यात ठेवत असे, सुंदर कापडात लपेटून. त्या बैलाला घेऊन येत होता. आता विणकरांच्या कॉलनीत आणि त्यावेळी पंडितजी आले आणि त्यात विद्वान सुप्रसिद्ध. तर सगळे असे बघत होते जसे पूर्वी गावात हत्ती यायचा. सगळा गाव बाहेर येऊन बघायचा हत्ती बघण्यासाठी, घरांच्या वर चढून चढून बघायचे. तर सगळे बघत आहेत की ब्राह्मण कसा आला आपल्या कॉलनीत. आता बघा लीला दात्याची. त्याला एवढी तीव्र तहान लावून दिली, त्याच्या डोळ्यात प्राण एकवटले सर्वानंदच्या. आणि समोर तिथे मुलगी पाणी भरत होती. तिच्या जवळ येऊन म्हणाला की अगं मुली, लवकर पाणी पाज मुली, माझा जीव कासावीस झालाय. तर मुलीने बादली त्याच्या समोर केली, म्हणाली प्या. त्याने आपला कमंडलू आणला होता, त्याच्यात घालून गटगटा प्यायला. आता त्याने पाहिले की कोणी बघत नाही, तर तू धानकांच्या विणकरांच्या कॉलनीतील विहिरीतील पाणी प्यायलाय. कोणी बघत, सगळे बघत होते, सगळे चहूबाजूंनी बघत होते. तर त्याने स्वतःची आबरू वाचवण्यासाठी मुलीला रागावला की अगं मुली, ही कोणाची विहीर आहे, कोणत्या जातीची विहीर आहे. ती मुलगी म्हणाली की धानकांच्या कॉलनीत तर धानकांचीच विहीर असणार, ब्राह्मणांची नाही असू शकत. हे तू आधी का नाही सांगितलेस मला. पंडितजी, पाणी पिऊन जात नाही विचारली जात, तू आधी विचारायचे होते. जेव्हा तुला घाम फुटला होता, तुझा जीव जाणार होता, आणि आता तुला जात दिसत आहे. मेला असताच तुला 2 मिनिटात पाणी मिळाले नसते तर म्हणाला बाळा, सोड या गोष्टी, इथे कबीर कुठे राहतो. तर मुलगी म्हणाली की कबीर का घर शिखर में, सतलोकात राहतो तो. झांस ले ली गैल और पावना टेके पपील के, तू पंडित लादऱ्या बैल. मुलगी म्हणाली की तुला कबीर हवाय, तो कबीर सतलोकात राहतो, आकाशात. आणि ज्या ठिकाणी मुंगीही पाय ठेवू नाही शकत, तू या पोथ्या घेऊन जाणार तिकडे कबीरांना भेटायला. तर तो म्हणू लागला, ए मुली, जास्त नको बोलूस, हे सांग की इथे कुठे राहतो या कॉलनीत तो. मुलगी म्हणाली, या माझ्या मागे मागे, मी त्यांचीच मुलगी आहे. आता मुलगी मडके उचलून चालू लागली, सर्वानंद व बैल तिच्या मागे मागे. मुलगी थोडी पुढे निघून गेली आणि जाऊन म्हणाली, पिताजी, एक ब्राह्मण येत आहे सगळ्या पोथ्या घेऊन, तुम्हाला विचारत आहे, तुमच्याशी नक्कीच काहीतरी वादविवाद करेल. परमात्मा म्हणाले की बाळा, काही हरकत नाही, ज्ञानाची चर्चा तर व्हायलाच हवी, चांगली गोष्ट आहे, त्याला बोलाव आत. ती मुलगी बाहेर आली आणि म्हणाली, या वडील आतमध्ये आहेत, या. तर सर्वानंद बाहेर उभा राहिला आणि म्हणाले की मुली, हा माझा कमंडलू घेऊन जा आणि पाणी भरून आण, की पाण्याने माझा गडू भरून दे. बाहेर उभ्या उभ्या मुलीने पाण्याचा गडू भरून दिला आणि म्हणाला की हा गडू जाऊन कबीरला दे, आणि याचे काय उत्तर देतात ते मग मला सांग बाहेर येऊन. आता मुलगी तो गडू घेऊन भरलेला आणि हळूहळू परमात्म्याच्याकडे गेली आणि म्हणाली, पिताजी, एक ब्राह्मण असं म्हणालंय की हा गडू दिलाय आणि म्हणालाय की याचे उत्तर देतील ते मला सांग या पाण्याचे. आणि एवढे भरले ते पाणी, काठोकाठ भरलेले होते त्या गडूच्या तोंडापर्यंत. त्यात जराही पाणी ओतले तर बाहेर सांडेल, एवढा काठोकाठ पूर्ण भरून. परमात्मा म्हणाले, ठीक आहे बाळा. परमेश्वरांकडे मोठी सुई होती, ती सुई उचलून लोखंडी आणि त्या गडूत टाकली. काही पाणी बाहेर सांडले आणि म्हणाले, जा सर्वानंदाला दे बाळा. ती मुलगी परत आली हळूहळू की घ्या पंडितजी.
सर्वानंदने विचारले की काय उत्तर दिले तुझ्या पित्याने? ते बोलले काही नाहीत. यात एक सुई टाकली. आणि तुम्ही विचार करा की काय काय अर्थ आहे याचा. तर आत आला सर्वानंद. सर्वानंदने विचारले की कबीर, तुम्ही माझ्या प्रश्नाचे काय उत्तर दिलेत? परमेश्वराने विचारले, तुमचा प्रश्न काय होता? माझा प्रश्न हा होता की संकेत होता हा पाण्याचा गडू फुल भरून तुम्हाला हे तुमच्याकडे यासाठी पाठवले होते की मी ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि मी सर्व आसपासच्या विद्वानांना पराजित केले आहे. मला माझ्या आईकडून सर्वजित नाव ठेवून घ्यायचे आहे आणि तिने ही अट ठेवली आहे की मी तुमच्याशी शास्त्रार्थ करू आणि तुमच्यावर विजय मिळवावा, तेव्हा ती माझे नाव ठेवेल. मी तुम्हाला हा संकेत दिलाय की मी ज्ञानाने असा फुल आहे जसा हा गडू फुल होता. तर मला कोणी ज्ञान शिक्षण दिले तर माझ्यात ते सामावणार नाही. तर या गडूत जर कोणी अजून पाणी भरले तर ते बाहेर सांडेल, यात जागा नाही. आता तुम्ही सांगा तुमचे काय उत्तर होते? परमात्मा म्हणाले, मी यात एक लोखंडी सुई टाकली आहे. माझा हा संकेत आहे की माझे असे ज्ञान आहे, जबरदस्त असे भक्कम ज्ञान आहे, असे गुरुज्ञान आहे की जसे ही माझी सुई तुझ्या गडूच्या तळाला जाऊन टेकली आणि तुझे पाणी बाहेर सांडले, हे माझे ज्ञान असे आहे. तुझे पोकळ ज्ञान बाहेर फेकून देईल, तुझ्या हृदयात सामावेल. और ज्ञान सब ज्ञानड़ी, कबीर ज्ञान सो ज्ञान, जैसे गोला तोब का वही करता चले मैदान. आता सर्वानंद म्हणाले की ठीक आहे, आता करा शास्त्रार्थ. त्याचवेळी तिथे आजूबाजूचे विणकर आणि त्यांची चर्चा ऐकायला येऊन बसले. ते बिचारे भोळे भाबडे अनएज्युकेटेड समोर बसले. सर्वानंद म्हणाला की कबीर, बोल, काय प्रश्न करशील? परमेश्वर म्हणाले की कौन ब्रह्मा का पिता है, कौन विष्णु की माँ, शंकर का दादा कौन है, पंडित जी दियो बता. ब्रह्मा विष्णू महेशाचे माता पिता कोण आहेत? यांचे आजोबा कोण आहेत? आता सर्वानंदची बुद्धी तिथेच अडकलेली होती. हे सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत, यांचे कोणी माता पिता नाही आहेत. तुम्ही असेच म्हणत आहात, यांचे कोणी माता पिता नाहीत. आता परमेश्वर म्हणाले की तुम्ही देवी भागवत 3रा स्कंद काढा आणि त्यात हे स्वतः स्वीकार करतात. बघा, श्री देवी भागवत म्हणजे देवी पुराण, सचित्र मोठा टाईप, गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित आहे. संपादक आहेत हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी. आणि हे गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे. याच्या 123व्या पानावर पहा. तिसरा स्कंध. विष्णू भगवान विष्णूजी आपली आई दुर्गेची स्तुती करताना म्हणतात, तू शुद्ध स्वरूपा आहेस. हा सर्व संसार तुझ्यामुळेच उद्भाषित होत आहे. मी ब्रह्मा आणि शंकर आम्ही सर्व तुझ्याच कृपेने विद्यमान आहोत. आमचा आविर्भाव म्हणजे जन्म आणि तिरोभाव म्हणजे मृत्यू होत असतो. आमचा तर जन्ममृत्यू होतो. केवळ तूच नित्य आहेस, जगत जननी आहेस, प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. भगवान शंकर म्हणाले, देवी, जर महाभाग विष्णू तुझ्यातून प्रकट झाले असतील तर त्यांच्यानंतर उत्पन्न होणारे ब्रह्माही तुझेच बालक झाले. मग मी तमोगुणी लीला करणारा शंकर काय तुझे अपत्य नाही झालो? अर्थात मलाही उत्पन्न करणारी तूच आहेस. शिवे, संपूर्ण जगाची सृष्टी करण्यात तू खूप चतुर आहेस. या विश्वाच्या सृष्टी, स्थिती आणि संहारात तुझे गुण सदा समर्थ आहेत. त्याच 3ही गुणातून
उत्पन्न झालेले आम्ही ब्रह्मा, विष्णू तसेच शंकर नियमानुसार कार्यात तत्पर राहतो. आणि पंडितजी तर बरोबर घेऊन फिरत होता सगळ्या पोथ्या, उघडून पाहिल्या, वाचल्याही. त्याला माहीत होतं की समोर जे श्रोते आहेत ते अशिक्षित आहेत. तो म्हणाला, हा खोटे बोलत आहे, यात असे काही नाहीये. परमेश्वर म्हणाले की रुद्रसंहितेमध्ये बघा, ब्रह्मा, विष्णू आणि शिवजी यांची उत्पत्ती दाखवतो तुम्हाला, तुम्ही पहा. तर त्याने पाहिले जे मालकांनी सांगितले. आता तुम्ही बघा पुण्यात्म्यांनो, तर आत्तापर्यंत ही सगळी शाब्दिक वायफळ चर्चा चालली होती. आता दासाने जेव्हा हे मिशन स्टार्ट केले तेव्हा साधारण भक्त आमच्या भक्तांना म्हणायचा, अरे हा कसला टीचर आहे, पुस्तके वाचून वाचून ऐकवतो, आपला अनुभव सांगितला पाहिजे. अरे वेद, गीता या सद्ग्रंथांपेक्षा वेगळा जो स्वतःचा अनुभव सांगतो तो शास्त्राच्या विरुद्ध आहे आणि बिलकुल युजलेस आहे. हा आपला सिलेबस आहे. आपण सिलेबस तर नंतर पाहिला दासाने, नाहीतर त्या मूळ ज्ञानाने, जे परमात्म्याचे ज्ञान होते त्याच्या आधारे भक्ती सुरू केली होती. हे सद्ग्रंथ नंतर पाहिलेत आणि यात जसेच्या तसे मिळाले. तर तुम्हाला दृढ करण्यासाठी आणि तुम्हाला सत्याशी परिचित करण्यासाठी हे सद्ग्रंथ दाखवत आहे. मला नाही आहे गरज यांची. जसे एक अंध होता, तो अंधारात कंदील घेऊन चालला होता. समोरून मुले येत होती नाचत बागडत. तो म्हणाला, मुलांनो बघा, बघा मुलांनो, मी आंधळा आहे, बघा लक्ष देऊन चला, मी अंध आहे, बघा मला धडकू नका. आता मुलांनी येऊन पाहिले की माणूस अंध आहे म्हणतोय आणि कंदील हातात घेतलाय, टॉर्च किंवा कंदील, लॅम्प. त्यांनी चहूबाजूंनी घेरले आणि म्हणाले की बाबा खरंच तुम्ही आंधळे आहात? तर म्हणाला, हो बाळा, अंध आहे मी. मग कंदील कशाला घेऊन ठेवलाय? तुम्हा डोळस लोकांसाठी. कुठे मला धडकून म्हाताऱ्याची हाडं नको मोडायला? तुमच्यासाठी आहे. म्हणजे या उजेडात तुम्हाला समजेल की एक वृद्ध व्यक्ती येत आहे, साईडने निघून जाल, मला धडकू नका, आपल्या म्हणून तुमच्यासाठी घेतलाय. तर दास हे ज्ञान आधी ऐकवत होता सन 1994 पासून सन 2000 पर्यंत. शब्दशः जे मालकांनी ज्ञान दिले होते हेच सांगत होते. हे ब्रह्मा, विष्णू, महेश नाशवंत आहेत, यांचा जन्ममृत्यू होतो, हे इष्ट रूपात पूज्य नाहीयेत, परंतु अनादरणीय नाहीयेत. परंतु दासाच्या पुढे समस्या होती की या दासाला शब्दशः ही कहाणी कोणीही ऐकणार नाही हिंदू, आणि विरोध खूप होईल. तर अर्ज केले होते दात्याने की तुमचे ज्ञान सत्य आहे दाता, कधी चुकीचे नाही होऊ शकत. जर या सद्ग्रंथात मिळाले, वेद, गीता आणि पुराणात, तर तुमची लेकरे तुम्हाला ओळखण्यात उशीर नाही करणार. अशी प्रेरणा दिली परमात्म्याने 2001 मध्ये. हा गीता उघडून पाहिली, जसेच्या तसे ज्ञान मिळाले. कारण परमात्म्याने सांगितले होते आपल्या वाणीमध्ये की वेद मेरा भेद है, मैं ना मिलूं वेदन के माही, पर जौन वेद से मैं मिलूं वो वेद जानते नहीं. तर या आधारे जेव्हा सद्ग्रंथ पाहिले तर जसेच्या तसे ज्ञान मिळाले. होय होय. तीन देव की जो करते भक्ती, उनकी कदे ना होवे मुक्ती. आणि परमात्मा म्हणत असत, धर्मदास ये जग बोराना, कोई न जाने पद निर्वाणा. यही कारण मैं कथा पसारा, जग से कोई ये इकराम नियारा. अब मैं तुमसे कहूँ चिताई, तेरे देवन की उत्पत्ति भाई. माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जमदारुण वंशन अंजन. तीन पुत्र अष्टंगी जाये, ब्रह्मा विष्णू शिव नाम धराये. 600 वर्षांपूर्वी भगवान त्या सूक्ष्म वेदात हे अमृत ज्ञान सांगून गेले होते. पण त्यावेळी एवढा विरोध केला होता या नकली संत आणि मंडलेश्वरांनी, परमात्म्यासोबत कहर केला होता. त्या सर्व लीला हळूहळू ऐकून तुम्हाला आज तेच ज्ञान पुराणात सांगितले की ब्रह्मा, विष्णू, महेशाचे माता पिता आहेत, दुर्गा यांची माता आहे, हा ज्योतस्वरूपी निरंजन काळ यांचा पिता आहे. आणि हे भगवान 600 वर्षांपूर्वी सांगत होते, कारण ते तर आजोबा आहेत यांचे. आजोबा तर वडिलांचीही डेट ऑफ बर्थ सांगतात आणि भविष्यही सांगतात. तर आधी सांगून गेले होते आणि या भोंदूंनी आपल्या इथे सगळे अज्ञान भरून ठेवले होते. आता बघा शिवपुराण, हे संक्षिप्त शिवपुराण, सचित्र मोठा टाईप, केवळ हिंदी, गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे. याचे संपादक कोण आहेत?
हनुमान प्रसाद पोद्दार आणि हे गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे. हे बघा, ही आहे रुद्र संहिता आणि इथे अध्याय नंबर 5 आपण इथे वाचूया थोडेसे. आपला पुत्र नारदाचे हे बोलणे ऐकून लोक पितामह ब्रह्मा तिथे अशा प्रकारे बोलले. आपण 98 पासून प्रारंभ केलाय, 98 पासून 98 पासून. आता आपण 99 वर वाचूया, 99 वर. ब्रह्माजींनी नारदजींनी ब्रह्माजींना विचारले होते. ब्रह्माजी म्हणू लागले, ब्रह्माजी म्हणाले, ब्राह्मण देव शिरोमणी, तुम्ही सदा समस्त जगताच्या उपकारात व्यस्त असता. तुम्ही लोकांच्या हिताच्या इच्छेने खूप चांगली गोष्ट विचारली आहे. ज्यावेळी समस्त चराचर जगत नष्ट झाले होते, सर्वत्र केवळ अंधकारच पसरला होता. ना सूर्य दिसत होता, ना चंद्र, अन्य ग्रहांचाही आणि नक्षत्रांचाही पत्ता नव्हता. त्यावेळी तत्सत ब्रह्म या श्रुतीमध्ये जे सत ऐकलं जातं, एक मात्र शिल्लक होतं. आता आपण 100 पानावर आलो. आपल्या कामाची गोष्ट वाचू. शिवमहापुराण रुद्र संहिता आपण वाचत आहोत. ज्या परब्रह्माविषयी ज्ञान आणि अज्ञानाने पूर्ण, म्हणजे काही खऱ्या काही खोट्या उक्त्यांमधून अशा प्रकारे विकल्प केले जातात, त्याने काही काळानंतर सृष्टीची वेळ आल्यावर द्वितीयाची इच्छा प्रकट केली. त्यामध्ये एकापासून अनेक होण्याच्या संकल्पनेचा उदय झाला. तेव्हा त्या निराकार परमात्म्याने आपल्या लीलाशक्तीने स्वतःसाठी मूर्ती म्हणजेच आकाराची कल्पना केली. तो काय झाला? मूर्तीरहित परमब्रह्म. जो मूर्तीरहित परमब्रह्म आहे त्याचीच मूर्ती हे भगवान सदाशिव आहेत. अर्वाचीन आणि प्राचीन विद्वान यांनाच ईश्वर म्हणतात. आता पुण्यात्म्यांनो, हा कोण आहे? सदाशिव हा काळ आहे. आणि हे याने प्रतिज्ञा केली आहे की मी कधीही कोणाच्या समोर माझ्या काळ रूपात, ओरिजिनल रूपात नाही येणार. जी श्रीकृष्णाच्या आतून बाहेरून येऊन याने अर्जुनाला दाखवले होते भयंकर रूप, ते आहे याचे खरे रूप. तर हा काय करतो? स्वतःचे पुत्र कुणाला ब्रह्माच्या रूपात दर्शन देतो, कुणाला शिवच्या रूपात, कुणाला विष्णूच्या रूपात. तर इथे हा काळाच्या विषयामध्ये हा ब्रह्मा जाणकार नाहीये. कोण आहे म्हणतो? निराकार होता, मग साकार झाला सदाशिव. आता बघा, सदाशिव कोण आहे? भगवान सदाशिव आहेत, ती मूर्ती. अर्वाचीन आणि प्राचीन विद्वान यांनाच ईश्वर म्हणतात. त्यावेळी एकाकी राहून स्वेच्छेनुसार विहार करणाऱ्या त्या सदाशिवने आपल्या विग्रह म्हणजे शरीरातून स्वतःच एका स्वरूपभूता शक्तीची म्हणजे दुर्गेची उत्पत्ती, स्त्रीची उत्पत्ती केली, जी त्याच्या स्वतःच्या श्रीअंगातून कधीच वेगळी होणार नव्हती. त्या पराशक्तीला प्रधान प्रकृती गुणवती माया बुद्धी तत्वाची जननी तसेच विकाररहित सांगितले गेले आहे. ती शक्ती अंबिका म्हटली गेली आहे. आता हा काय म्हणत आहे ब्रह्माजी? पुण्यात्म्यांनो, आता बघा, कमालीची गोष्ट आहे. देवी पुराणात 3ऱ्या स्कंधात ब्रह्माजी आपला पुत्र नारदाला सांगतात की बाळा, मी जेव्हा उत्पन्न झालो तेव्हा मी कमळाच्या फुलावर बसलो होतो आणि युवा माझे शरीर होते. आता मला हे नाही ठाऊक की मला कोणी उत्पन्न केले, माझा उत्पत्तीकर्ता कोण आहे, मला काहीच नाही माहिती. आता असे सांगत आहे त्या आपल्या पित्याची उत्पत्ती ती कशी झाली? तर हा स्वतःच सांगत आहे काही खरे काही खोटे. तर हे त्याने परमात्मा जेव्हा पहिल्यांदा आले होते ते या ब्रह्माला भेटले, विष्णूजींना भेटले, शिवजींना भेटले. त्यांना सृष्टी रचना सगळी कथा ऐकवली होती. त्यांनी एकदा तर स्वीकार केला होता, मग काळाच्या प्रेरणेने मालकाच्या ज्ञानाला रिजेक्ट केले. आता ते ऐकीव ज्ञान घेऊन इथे काही फिरवाफिरवी करत आहे. परमात्म्याने तर हे सांगून ठेवले आहे की या काळाने दुर्गेला खाऊन टाकले होते वाईट हेतूने. ती त्याच्या पोटात गेली होती, मग तिला परमेश्वरांनी येऊन तिला काढले होते. तेव्हा हे दोघे पती पत्नी रूपात राहू लागले होते. आता ब्रह्माजी हे वेगळ्या पद्धतीने सांगत आहेत की त्या सदाशिवने, त्यांना शेंडा बुडक्याची माहिती नाही, याने आपल्या शरीरातून एक स्त्री उत्पन्न केली जी कधीही त्याच्या शरीरापासून वेगळी होणारी नव्हती. आता हे बघा, त्यावेळी एकाकी राहून स्वेच्छेनुसार विहार करणाऱ्या सदाशिवने
आपल्या विग्रहातून स्वतःच एका स्वरूपभूता शक्तीची सृष्टी केली, जी त्याच्या स्वतःच्या श्रीअंगातून कधीच वेगळी होणारी नव्हती. ती कोण आहे? त्या पराशक्तीला प्रधान देखील म्हणतात. हा प्रधान शब्द लक्षात ठेवा, प्रकृती पण लक्षात ठेवा. हे प्रधान आणि प्रकृती शब्द तुमच्या श्रीमद भगवद्गीतेत दास सिद्ध करेल की दुर्गा आणि काळाच्या संयोगाने ब्रह्मा विष्णू महेशाची उत्पत्ती झाली. तिथे हे प्रधान आणि प्रकृती शब्द आहेत. तर हे समजून घ्या, कोण आहेत हे प्रधान. असं म्हणतात तिलाच प्रधान, प्रकृती गुणवती माया बुद्धी तत्वाची जननी, तसेच विकार रहित सांगितलंय. त्या शक्ती अंबिका, त्या शक्तीला अंबिका म्हटले गेले. तिलाच प्रकृती, सर्वेश्वरी आणि त्रिदेव जननी. आहा, ब्रह्मा विष्णू महेशाची माता, त्यांना उत्पन्न करणारी, नित्य आणि मूल कारण देखील म्हणतात. सदाशिवद्वारे प्रकट केली गेलेली म्हणजे त्याच्या शरीरातून निघालेली त्या शक्तीच्या 8 भुजा आहेत. अष्टांगी. 3 पुत्र अष्टांगी जाये, ब्रह्मा विष्णू शिव नाम धराये. 600 वर्षांपूर्वी मालक सांगून गेले होते. आज आपले हे पवित्र सद्ग्रंथ त्याचं अनुमोदन करत आहेत, समर्थन करत आहेत भगवानांच्या वाणीचं. आणि ज्यांना संस्कृत देखील येत नव्हतं त्यांना ब्राह्मण म्हणायचे गुरुजी आपले. काय माहिती असणार या दानकाला? ते समर्थ होते आणि अगदी मुंगीचीही भाषा त्यांना अवगत होती, सर्व पशुपक्ष्यांची भाषा अवगत होती. आणि यांनी त्यांना रिजेक्ट करून ठेवले होते या हिऱ्याला. आता सांभाळा पुण्यात्म्यांनो, तुमचे कल्याण होईल. तिला सदाशिवद्वारे प्रकट केले गेले. त्या शक्तीच्या 8 भुजा आहेत. नाना प्रकारचे आभूषण तिच्या श्री अंगांची शोभा वाढवतात. ती देवी विविध प्रकारच्या कलांनी संपन्न आहे आणि अनेक प्रकारचे अस्त्रशस्त्र धारण करते. एकाकिनी असून ती माया संयोगवश अनेक होते. ते जे सदाशिव आहेत त्यांना परमपुरुष, ईश्वर, शिव, शंभू आणि महेश्वर म्हणतात. इथे पहा, आता 102-101 पानावर आलो आपण. रुद्र संहिता. ते आपल्या संपूर्ण अंगाला भस्म लावून असतात. त्या काळरूपी ब्रह्मने, आहा, याला काळ म्हणा, ब्रह्म म्हणा, सदाशिव म्हणा, त्या काळरूपी ब्रह्मने एकाच वेळी शक्तीचे नाथ, हे नाथ नाही, शक्तीच्या सोबत शिवलोक नामक क्षेत्राचे निर्माण केले होते. त्या उत्तम क्षेत्राला काशी म्हणतात. ते परमनिर्वाण किंवा मोक्षाचे स्थान आहे, जे सर्वांच्या वर विराजमान आहे. ते प्रिया आणि प्रियतम, ते पतिपत्नी रूपात शक्ती आणि शिव, दुर्गा आणि काळ, जे परमानंद स्वरूप आहेत, त्या मनोरम क्षेत्रात नित्य निवास करतात. शिव आणि शिवाने, काळ आणि दुर्गेने प्रलय काळीही ते क्षेत्र आपल्या सानिध्यातून मुक्त नाही केले. आता इथे पहा, देवर्षी एके दिवशी आनंदवनात रमण करत असताना शिव आणि शिव यांच्या मनात, दुर्गा आणि काळाच्या मनात, ब्रह्मच्या मनात अशी इच्छा झाली की एखाद्या दुसऱ्या पुरुषाची सृष्टी करायला हवी, म्हणजे एखादे मूल उत्पन्न करायला हवे. असा विचार करून बघा, ही सृष्टी, ज्याच्यावर या सृष्टी संचालनाचे महान कार्य टाकून केवळ आपण दोघे काशीमध्ये राहून आपल्या इच्छेनुसार विहरू आणि निर्वाण धारण करू. यांनी हा विचार केला की एक पुत्र उत्पन्न करावा आणि त्याच्या हवाली सगळा चार्ज देऊ आणि मग आपण आरामात राहू, बघा, विहरू. असा निश्चय करून शक्तीसहित सर्वव्यापी परमेश्वर शिवने आपल्या वाम भागावरील 10व्या अंगावर अमृत मळले. ही तर खटपट करायचीच होती, म्हणजे त्यांनी पती-पत्नी व्यवहार केला आणि मग त्यातून एक पुरुष प्रकट झाला, एक मुलगा उत्पन्न झाला. हे बघा 102 पानावर. संक्षिप्त रुद्र संहिता आपण वाचत आहोत. शिव म्हणाला, वत्स, शिव म्हणाला, बाळा, व्यापक असल्यामुळे तुझे विष्णू नाव विख्यात झाले. आता काळ आणि दुर्गाचा मुलगा म्हणजे विष्णूची उत्पत्ती झाली, दोघांपासून सिद्ध झाले. आता इथे पहा, हा 6वा अध्याय संपला. आता इथे बघा 7वा सुरू झाला. ब्रह्माजी म्हणतात, देवर्षे, तत्पश्चात कल्याणकारी परमेश्वर सांब सदाशिवने पूर्वव्रत प्रयत्न करून जसे विष्णूला उत्पन्न केले होते, दोघांनी पतीपत्नी व्यवहार करून मला त्यांच्या डाव्या अंगातून उत्पन्न केले. मुने त्या महेश्वराने मला लगेचच आपल्या मायेने मोहित करून नारायण देवांच्या नाभिकमलात सोडले आणि लीलापूर्वक मला तिथून प्रकट केले.
अशा प्रकारे त्या कमळातून पुत्राच्या रूपात माझा हिरण्यगर्भाचा जन्म झाला. आता हा शिवपुराणाचा अनुवाद करता विचलित झाला की इथे तर, कारण की हा शिवाचा पुजारी झाला. याने तर इथे केले विष्णू आणि ब्रह्माची उत्पत्ती इथे तर केली क्लिअर की सदाशिव काळरूपी ब्रह्म आणि दुर्गा यांच्यापासून दोघांची उत्पत्ती झाली. आता इथे विचलित झाला हा. ते म्हणतात ना, चोर चुरावे तुंबड़ी और गड्ढे पानी में, वो गड्ढे व उपरावन सच्चाई छानी नहीं. आता हा या तिघांचा पिता आहे हे अजून सिद्ध करूया. हे बघा, याच्या 24व्या पानावर तुम्हाला दाखवतो. ही विद्वेश्वर संहिता आहे. एकेकाळी काय होते, एकेकाळी ब्रह्मा आणि विष्णूजींचे एका गोष्टीवर भांडण झाले, युद्ध झाले. ब्रह्माजी म्हणू लागले की मी तुझा बाप विष्णूजींना, विष्णूजी म्हणू लागले मी तुझा बाप, तू माझ्या नाभिकमलातून उत्पन्न झालास. या दोघांचे भांडण झाले. ही मोठी कहाणी आहे, परत सांगेन. तर यांच्या वडिलांनी विचार केला की हे लढून मरतील. त्याने यांच्या मधोमध एक लिंग उभे केले, एक तेजोमय पिलर, खालून खूप लांब लचक. या दोघांनी युद्ध करण्याचं थांबवलं. त्याचा शेंडा बुडखा शोधू लागले. तेव्हा हा पोहोचला आपला पुत्र शिवाचे रूप धारण करून आणि मग यांना म्हणू लागला की तुम्ही ज्ञान सांगू लागला, समजावू लागला. तेव्हा यांनी मग जी प्रश्नोत्तरे केली ती ऐकवतो. बघा, यातून समजेल की हा कोण आहे. ही आहे विद्वेश्वर संहिता, संक्षिप्त शिवपुराण, आणि पान नंबर 24वर हे आहेत ब्रह्माजी आणि हे आहेत विष्णूजी. हा आहे मध्ये यांच्या एक स्तंभ आहे. आता आपण इथे येऊया 25व्या पानावर. ब्रह्मा आणि विष्णूने विचारले, प्रभो. ब्रह्मा विष्णू मग त्याच्याशी बोलू लागले, काळाशी. सृष्टी आदी 5 कर्तव्यांचे लक्षण काय आहे हे आम्हा दोघांना सांगा. भगवान शिव म्हणाले, हा काळ बोलला, काळरूपी ब्रह्म बोलला, माझी कर्तव्य समजणे अत्यंत गहन आहे, तरीही मी कृपापूर्वक तुम्हाला त्यांच्याविषयी सांगत आहे. पुढे बघा, आपण आपल्या कामाचे वाचूया. हे आपण नंबर 26वर आलो. आता हा काय म्हणत आहे काळ, आपले ब्रह्मा आणि विष्णू दोघांना, पुत्रांनो, तुम्ही दोघांनी तपस्या करून प्रसन्न झालेल्या मज परमेश्वराकडून सृष्टी आणि स्थिती नामक 2 कृत्ये प्राप्त केली आहेत. ही दोन्ही तुम्हाला खूप प्रिय आहेत. अशा प्रकारे माझी विभूती स्वरूप रुद्र आणि महेश्वर ने, हा ने आहे, चुकीने मिसप्रिंट झालाय, ने 2 अन्य उत्तम कृत्य, संहार आणि तिरोभाव माझ्याकडून प्राप्त केले आहेत. आता काय झाले, 2 तर हे ब्रह्मा विष्णू आणि हे महेश आणि रुद्र, या चौघांचा बाप आहे हा जो बोलणार आहे तो. बस एवढंच सिद्ध करायचं होतं दासाला तुम्हाला. आता परमेश्वराने सांगितले कि 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए, और 3 देव की जो करते भक्ति, उनकी को देना होवे मुक्ति. गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारे, कहे कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार. आता सर्वानंद म्हणू लागले की खोटं बोलतोय. असं काही नाही लिहिलेलं, कारण की हे नकली विद्वान याच गोष्टीचा फायदा घेऊन आपला नाश करण्यात सक्षम आणि सफल झाले की ते संस्कृत भाषा जाणत होते आणि संपूर्ण समाज अशिक्षित होता. त्यांचा असाच डाव साधला जात होता. आता त्याने काय केले की जी कामाची गोष्ट होती ती सोडली आणि त्याने जे तोंडपाठ करून ठेवले होते श्लोक गीतेतले, वेदातले, ते संस्कृत बोलू लागला. बराच वेळ थांबलाच नाही. 1 तास, पाऊण तासभर संस्कृत बोलत राहिला. आणि ते समोर जेवढे विणकर बसले होते, बिचारे भोळे भाबड्या, आया, बहिणी, मुली, भक्त, हे देखील समजू शकत नव्हते की हा पंडितजी बोलत काय. त्यांनी मग टाळ्या पिटल्या, वा पंडितजी, वा सर्वानंद, वा पंडितजी, कमाल केली. आता त्यांच्या प्रशंसेमुळे सर्वानंद विजयी झाले आणि परमात्म्यांना पराजित केले. आजपर्यंत अशीच वीज पडत होती विना इन्स्ट्रुमेंटची, जी भगवानांनी आज तुम्हाला समजवायला तयार केली आहे जीवांनी. काय जीव बनवतील ती इन्स्ट्रुमेंट्स? हे आधी हेच होते मनुष्य. 4 युगांचा इतिहास तर तुमच्या जवळ आहे.
द्वापारपर्यंत. आता 50 वर्षांपूर्वी आम्ही पाहिलंय की बैलगाडी चढवण्यासाठी कच्च्या रस्त्यावर कसे प्रयत्न करायचे. लाकडाची चाके, लाकडाची गाडी. आणि त्याआधी एक रेड्यांची होती. 6-6 खेचरं जोडून रथ बनवून घासत फिरत असे. कुठे गेली होती ही मनुष्याची बुद्धी? ही परमात्म्याने कृपा केली आहे तुमच्यावर. आता 10 वर्षांपासून होते, 12 वर्षांपासून हा विकास केला आहे दात्याने, जेणेकरून आपल्या लेकरांना वर्ड टू वर्ड समजावता येईल. म्हणजे हे ओळखतील मला आणि एका मिनिटात नेऊन सोडेन यांना सतलोकात. पिच्छा सुटेल इथला. आता सर्वानंद फुलून गेला. आता झाली गोष्ट. त्यांना तर फक्त हार जीत ठरवायची होती, ना भक्ती ना भगवान. तर परमात्मा म्हणाले की बाबा ठीक आहे, सर्वानंद तू जिंकलास, मी हरलो. आता ठीक आहे, जा तू तुझ्या घरी. म्हणू लागला असं नाही जाणार. माझी आई म्हणाली की लिहून द्या तुम्ही. परमात्मा म्हणाले मी तर अशिक्षित आहे, तू लिही, मी अंगठा लावेल. तर हो ठीक आहे. त्याने लिहिले शास्त्रार्थामध्ये. सर्वानंद विजयी झाले आणि कबीरजी पराजित झाले. परमात्म्यांचा अंगठा लावून घेतला आणि कागद घेऊन निघाला, चालू लागला. आता तिथे जाऊन आपल्या आईला त्याची आई म्हणाली, अरे बाबा आलास? तर हो आलो आई. झाले तुझे शास्त्रार्थ? तर हो झाले. 2 मिनिटात हारला त्याने, जाताच हार मानली आई माझ्या पुढे. तर त्याची आई म्हणाली की बाळा, मी जी प्रार्थना केली होती तुला, काही लिहून आणलेस तू? म्हणाला हो, मी कच्चे काम थोडेच करतो. हे बघ. आई म्हणाली बाळा वाचून दाखव. आता त्याने वाचले. शास्त्रार्थात सर्वानंद हारला, कबीर साहेब विजयी झाले. त्याची आई म्हणाली अरे तू तर हारून आलायस मूर्खा. तो स्वतः वाचू लागला. ओहो आई, असं आहे ना की मी अनेक दिवस शास्त्रार्थात लागोपाठ रात्री जागत होतो, चुकून लिहिलं गेलंय माझ्याकडून उलटं लिहिलं गेलं. हो का? जा मग आता नीट लिहून आण तू. तो दुसऱ्यांदा परत पोचला की कबीरजी असे आहे, माझ्याकडून लिहिण्यात चूक झाली आहे, माझी आई ऐकत नाहीये, परत लिहावं लागेल. बरं परत लिहा पंडितजी, माझा अंगठा थोडा झिजणार आहे, किती वेळा लावून घे. त्याने लिहिले खूप विचार करून. शास्त्रार्थात सर्वानंद विजयी झाले, कबीरजी पराजित झाले. परमात्म्याने अंगठा लावला. तो परत जाऊन म्हणाला की घे आई ऐकू. आधी तर त्याला संभ्रम होता की कदाचित माझ्याकडून चुकीचं लिहिलं गेलं असेल. आता ऐकव बाळा. शास्त्रार्थात सर्वानंद तिथे अडखळला. अरे बोल ना, बोलत का नाहीस? हा म्हणाला आई हे तर परत चुकीचं लिहिलं गेलं. शास्त्रार्थात सर्वानंद हारले, कबीर साहेब विजयी झाले. त्यात परत हेच लिहिलं होतं. त्याचे तो परत म्हणाला की आई परत आणतो लिहून. तर जा बाळा परत लिहून आण. आता तिसऱ्यांदा परत परमात्मा म्हणाले लिहून घे, झाली असेल काहीतरी चूक तुझी, काही हरकत नाही. त्याने परत असे लिहून घेतले आणि परमात्म्याचा परत अंगठा लावून घेतला. आता परत जेव्हा त्याने विचार केला की मी बाहेर वाचतो तेव्हा बरोबर असतं आणि आईच्या समोर जातो त्यावेळी ही काय वीज कोसळते, तर बाहेरूनच अंगणातूनच त्याच्यावर दृष्टी रोखून धरली. घराच्या आत आपल्या घरात जायच्या आधी तो असे बघत चालला होता. चुकून हटायला नको नजर. तर आई ऐकव. त्याच्या समोर अक्षरे पालटली, जशी कॉम्प्युटरमध्ये पालटतात ना. आणि जसाच्या तसा मग बसला छातीवर हात ठेवून. त्याची आई म्हणाली अरे बोलत का नाहीस? तुझी बोलती का बंद झाली विद्वाना? बोल, काय लिहून ठेवलंय यात? तो कागद हातातून सुटला त्याच्या. परमात्मा तेव्हा त्याची आई म्हणाली बाळा भगवान आले आहेत, तुझी बुद्धी भ्रष्ट होत आहे ही 4 अक्षरं शिकून, आणि तू विद्वान समजतोस. जे ज्ञान त्या परमात्म्याकडे आहे तुझ्याकडे तर कखही नाही बाळा. मी तुझ्याही कथा ऐकत आहे खूप दिवसांपासून. आता आपल्या आईच्या चरणी पडून तो रडू लागला. तो म्हणाला आई मी तर खूप नीच आहे. खरंच ते जे म्हणत होते सर्व लिहिले आहे या पुराणांमध्ये, ते जे सांगत होते, आणि मी अहंकारामुळे काहीही नाही ऐकले. तर मग आई म्हणाली बाळा माझा आत्मा सांगत आहे तू एकुलता एक मुलगा आहेस आणि तू असा कवडीमोल होशील, दुर्गती होईल, तू कुत्र्याच्या योनीत जाशील बाळा. हे चातुर्य कामी येत नाही. भगवानांची शरण आणि ते मंत्र काम करतील. माझा आत्मा खुश होईल, तू नाम घे.
तो म्हणाला, आई माझ्याबरोबर चल, मी असाच गेलो तर मला लाज वाटेल, तर चल मी तुझ्याबरोबर येईन बाळा. जाऊन चरणांवर घातले की परमात्मा तुझे बालक आहे, चूक झाली याच्याकडून पण नाम द्या. परमात्मा म्हणाले, काही हरकत नाही बाळा, आपण तर सगळी माझीच तर लेकरे आहात, ज्या दिवशी हे मला ओळखतील भांडणच संपेल. तर अशा प्रकारे सर्वानंदचे कल्याण झाले. तर पुण्यात्म्यांनो, आता कशी काय समस्या आली? आता सर्वानंद विद्वान, सर्वांना माहिती मोठा महापुरुष आणि सर्व वेदांचा ज्ञाता, सर्वांना हरवून ठेवलंय त्याने. आता तो समजावतोय इतरांना की बाबा वास्तविकता ही नाहीये, ही आहे. जे परमात्म्याने ज्ञान ऐकवले होते, आता सर्वानंदाचे कोणी ऐकत नव्हते, कारण काळाने जाळे पसरून ठेवले होते आणि त्याला जातीने घेरले ब्राह्मणांनी की पंडित असूनही विणकराचा चेला झाला. ज्ञान तर स्वीकार करणे दूरच, त्याला एवढा विरोध केला, परंतु त्याने भगवानांना ओळखले होते. त्याला समजले होते की जातीच्या पुढे काहीही टाका, माझा तर हा दाव लागला. तर दोघा आई मुलाने भक्ती केली आणि आपले कल्याण करवले. तर पुण्यात्म्यांनो, आपले सौभाग्य आहे की आज असेच परमात्मा तुमच्या मागे लागले आहेत. तुम्हाला कोणी भक्त भेटला असेल, कोणी पुस्तक घेऊन गेला असेल, कोणी सीडी दिली असेल, ती प्रेरणा आपल्या लेकरांच्या माध्यमातून म्हणतात, करे कराव साइया मन में लहर उठा और दादो सिर जब दर जीव के आ बगल हो जा. परमात्मा म्हणतात, गोता मारो स्वर्ग में और जा बैठू पाताल, गरीबदास ढूंढता फिर वो अपने हीरे मोती लाल. मैं रोत हूँ सृष्टि को, सृष्टि रोए मोहे, और कह कबीर इस योग को कोई समझ नहीं सकता कोई. मी तुम्हाला रडून सांगतोय की तुम्ही माझी लेकरे आहात, तुम्हाला काळाने फसवले आहे. तुमची इथे किती दुर्गती होत आहे. तुम्ही या मनुष्य जीवनात सुखी नाही. पुढच्या जन्मी काय हालत होईल? कुत्रा आणि गाढवांच्या योनीत जाल तुम्ही. आणि तुम्ही मला शोधत आहात. हे भगवान, हे सर्व सुखदायी, हे संकटमोचन. आणि मी म्हणतो मी भगवान आहे, तर तुम्ही नखरे करता. तू भगवान कसा असशील? तू धाणक आहेस, विणकर आहेस, राम आणि कृष्ण भगवान, आणि कोणाला दिलासा नाही मिळत. तर परमात्मा म्हणतात, मैं रोवत हूँ सृष्टि को, कारण की तुम्ही माझी लेकरे आहात, अडकलात चुकीच्या जागी. और तुम रो, मैं रोवत हूँ सृष्टि को, सृष्टि रोए मोहे, और कह कबीर इस योग को समझ नहीं सकता कोई. ज्यावेळी धरमदासजींना परमात्मा भेटले आणि मग त्यांना सतलोकात घेऊन गेले, मग त्यांना सोडले, परत आपले यथास्थान दाखवून, परत आपल्या वास्तविकतेशी परिचित करवून, जेव्हा परमेश्वराने धरमदासजींना खाली सोडले, तेव्हा ते समजले. कारण सर्व लीला मालकांनी केलेली होती. तर ती समजल्यावर परमेश्वराची महिमा कशा प्रकारे ऐकवली. धन धन सतगुरु सत कबीर भगत की पीड़ मिटाने वाले. धन धन सतगुरु सत कबीर भगत की पीड़ मिटाने वाले, भगत की पीड़ मिटाने वाले, भगत की पीड़ मिटाने वाले. धन धन सतगुरु सत कबीर भगत की. रहे नल नील यतन कर हार, तब सतगुरु से करी पुकार. रोए नल नील यतन कर हार, तब सतगुरु से करी पुकार. जा सत रेखा लिखी अपार सिंधु पे शिला तिराने वाले. जा सत रेखा लिखी अपार सिंधु पे शिला तिराने वाले. धन धन सतगुरु सत कबीर भगत की पीड़ मिटाने वाले, भगत की पीड़ मिटाने वाले, भगत की पीड़ मिटाने वाले. धन धन सतगुरु सत कबीर.
डसी सर्प ने जब जा पुकारी, इंद्रमती अकुला डसी। सर्प ने जब जा पुकारी, इंद्रमती अकुलाए। आपने तुरंत करी सहाय बेरूली, मंत्र सुनाने वाले। आपने तुरंत करी सहाय बेरूली, मंत्र सुनाने वाले। धन धन सतगुरु सत कबीर भगत की, पीड़ मिटाने वाले भक्त की। पीड़ मिटाने वाले भक्त की, पीड़ मिटाने वाले। धन धन सतगुरु सत कबीर भगत की, पीड़ मिटाने वाले। दामोदर सेठ के हो थे अकाज, अर्ज करी थी डूबता देख जहाज। दामोदर सेठ के हो थे अकाज, अर्ज करी डूबता देख जहाज। लाज मेरी रखियो गरीब नवाज, समुद्र से पार लंघाने वाले। लाज मेरी रखियो गरीब नवाज, समुद्र से पार लंघाने वाले। धन धन सतगुरु सत कबीर भगत की, कह कर जोड़ दीन धर्मदास दर्श दे, पूर्ण करियो आस। चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? नामदेव कोंडबा आगीरकर. आपण कुठून आलात? मी प्रॉपर यवतमाळचा आहे, पण मी 2 वर्षापासून जालन्यामध्येच राहतो. आपला व्यवसाय काय आहे? मी एका प्रायव्हेट बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा मी 15 ऑक्टोबर 2021 साली घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांची भक्ती साधना करण्या अगोदर मी व माझा परिवार, मी मुळातच भोई समाजाचा असल्याने आमची भक्ती ही आसुरी स्वरूपाची होती. त्यामध्ये देवदेवताला बळी देणं, आमचा जी काही कुलदैवत आहे तुकामाय ज्याला म्हणतो आम्ही, की त्यांना कोंबडे कापणं, त्याचबरोबर पितृपूजेला कोंबडे कापणं, त्याचबरोबर इतरही भरपूर अशा साधना केल्या. त्यामध्ये गणपतीची साधना असेल, नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची साधना असेल, त्याचबरोबर मी संप्रदायामध्ये देखील जवळपास 4 ते 5 वर्ष होतो. आणि त्याच्यानंतर 2016 ते 18 या वर्षी मी एनर्जी गुरु डॉक्टर राकेश आचार्य सिंह यांच्याशी देखील जुळलेले होतो. त्याच्यामधून लाभ न मिळाल्यामुळं त्याच्यानंतर मी सहजयोगाशी देखील जवळपास 2 वर्ष त्यांच्याशी देखील जुळलेलो होतो. आणि मी भक्ती साधनेमध्ये कुठली अशी साधना केली अशातला भाग नाही. मी वास्तुशास्त्रामध्ये देखील जे काही साधना सांगितल्या जातात त्या सर्व काही साधना करायचो. वास्तुशास्त्रामध्ये वास्तूची पूजा करणं, त्याचबरोबर इतरही पूजापाठ करणं, सत्यनारायण करणं, त्याचबरोबर कीर्तन ऐकणं, त्याचबरोबर म्हणतात की बालाजीला जाणं, मी तिथे देखील जाऊन आलो आहोत. आणि सर्व काही भक्ती साधना मी आतापर्यंत केलेल्या आहोत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी सुरुवातीपासूनच भक्तीमध्ये होतात आणि त्याचप्रमाणे जी काही आपली सामाजिक आणि जी काही पारंपरिक भक्ती साधना आहे आपण ती करतच होतात. तर संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी संत रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये या पद्धतीनं आलो की मार्च 2021 या साली माझी जी जॉईनिंग आहे ती औरंगाबाद शाखेला झालेली होती. त्याच्यानंतर मार्च 2021लाच नंतर माझी ट्रान्सफर झाली जालन्यामध्ये झाल्याच्यानंतर जवळपास 6 ते 7 मार्चला मला फेसबुकवर एक ॲड दिसली, जगण्याचा मार्ग.
मग या पुस्तकाचं एक वर्णन त्याच्यावर केलं होतं, हे पुस्तक तर फ्री 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 असं याच्यामध्ये ॲड दिलेली होती. ॲड दिली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सांगितलं होतं हे व्यसनापासून दूर होईल, त्याचबरोबर आपण भक्तिमार्गामध्ये येईल आणि त्याच्यानंतर आपल्या काही सर्व काही बाधा वगैरे असतील ते सर्व दूर होतील. आता माझं म्हणणं असं चालेल की आपण सर्व काही तर भक्तिसाधना करतच आलो, पण आपण हे देखील करून पाहू याच्यात आहे तरी काय. या अनुषंगाने मी काय केलं की ते पुस्तक ऑर्डर केलं. ऑर्डर केल्याच्यानंतर एक पुण्यात्मा माझ्याकडे ते पुस्तक घेऊन आले. पुस्तक घेऊन आल्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की या पुस्तकामध्ये एवढं सांगितलेलं आहे की परंपरागत ज्या काही भक्तिसाधना आपण त्या विरुद्ध करत आलेलो आहोत आजपर्यंत. आणि याच्यामध्ये असं सांगितलं आहे की पण उलट्या वृक्षाप्रमाणे ही जी भक्तिसाधना होती ती भक्तिसाधना आपली ही चुकीची आहे. पण याच्यामध्ये असं सांगितलं आहे की भक्तिसाधना ही सारख्या वृक्षाप्रमाणे करावं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये भगवद्गीतेनुसार आणि वेदानुसार ही सर्व काही भक्तिसाधना केल्यानं माणूस आपल्याला हे सर्व प्रपंच पूर्ण करून आपण मोक्षप्राप्तीला कसा जाईल याची एक हे सर्व वर्णन मला जवळपास 15 ते 20 मिनिटांमध्ये त्या पुण्य आत्म्याने समजून सांगितलं. आणि माझ्या डोक्यामध्ये क्लिक झालं की आपण आतापर्यंत तरी ह्या सर्व कीर्तनं ऐकली, भजनं ऐकली, एवढे सत्संग ऐकले, आपण सत्संगामध्ये होतो, या मृत्युंजय फाउंडेशनशी आपण जुळलेलो होतो, महादेवाची एवढी भक्तिसाधना केली, तर मग याच्यामध्ये असं वेगळं काय आहे हे आपण जाणून तर घेऊया. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की मला सत्यज्ञान जालना ग्रुपमध्ये ॲड केलं. ॲड केल्याच्यानंतर मग मी काय केलं की पुस्तक घेऊन गेलो. पुस्तक घेऊन गेल्याच्यानंतर जवळपास मला ते पुस्तक वाचायला 1 महिना लागला. पण त्याच्यामध्ये पुस्तक वाचायचो आणि वाचून मी जास्तीत जास्त इंटरव्ह्यू संत रामपालजी महाराज यांचे सत्संग ऐकायचो. सत्संग ऐकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येक सत्संगामध्ये संत रामपालजी महाराज जे आहेत की सर्व वेदामधील जे काही गुप्त ज्ञान सामावलेलं होतं ते उलगडून सांगायचे. आणि त्याच्यानंतर भगवद्गीतेमध्ये जो काही ओम तत्सत हा जो काही मंत्र सांगितला त्याचा त्या विनियोग कसा करायचा हे सर्व त्याच्यामध्ये ते समजून सांगत होते. मग त्यामुळं काय केलं की मी म्हटलं याच्यामध्ये काहीतरी असं वेगळं आहे, आपणही करायला पाहिजे. पण मी अगोदर जवळपास 8 ते 10 वर्षापासून ह्या भक्तिसाधना करत असताना जे मला ठेसा लागलेल्या होत्या त्या मला फार म्हणजे सत्वत होत्या अगोदर. मी म्हटलं बाबा आपल्याला अगोदरच एवढं नुकसान झालेलं आहे, आपण आतापर्यंत वर आलेलो नाही, पण याला पडताळाशी आपल्याला जमणार नाही. मार्चपासून ते जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत जवळपास 6 ते 7 महिने मी पूर्णतः याचा अभ्यास केला, सत्संग ऐकला. सत्संग ऐकल्याच्या नंतर मग माझ्या पत्नीला मी जालन्याला घेऊन आल्याच्या नंतर बाकी मला भक्तीमध्ये मन लागत नव्हतं. मग पत्नी म्हणायची की नाही आपण निदान कोणत्या तरी देवाची भक्ती करायला पाहिजे, पण तुम्ही काय करा कुठल्या तरी देवाचा फोटो घेऊन यानंतर आपल्याला दिवाबत्ती वगैरे करावी लागेल आणि आपल्या घरामध्ये सुखशांती होईल. पण माझ्या मुलाची बी तब्येत बिघडायची, पण मला असं वाटायचं की आपण कुठल्या तरी भक्तीत उतरलं पाहिजे. मग या भक्तीविषयी मी तिला सांगितलं की वा अशा नाशी ही भक्ती आहे. संत रामपालजी महाराज एवढं काही गुप्त ज्ञान आपल्याला सांगतात, या मार्गाला जर गेलं तर आपल्या वंशाच्या जवळपास 101 पिढ्या पार होतील असं संत रामपालजी महाराज सांगतात. आपल्याला घ्यायची तर हीच दीक्षा घ्यायची आणि करायची तर हीच भक्ती करायची. त्या अनुषंगानं काय केलं की मी त्या माझ्याकडे जे काही पुण्य आत्मा पुस्तक घेऊन आलेले होते मी त्यांना कॉल केला की भगतजी म्हटलं की मला ही नामदीक्षा घ्यायची आहे, तर मला काय करता येईल. त्यांनी सांगितलं की तुम्ही जालन्याला या, जालन्याला नामदान सेंटर आहे, आम्ही तुम्हाला घ्यायला येऊ. पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्हीच तिथे येतो. मग काय केलं 15 ऑक्टोबर 2021 या दिवशी शुक्रवार होता, त्या दिवशी मी नामदान केंद्रावर गेलो आणि मी सर्व काही नियमावली समजून घेतली आणि पत्नीलाही समजून घ्यायला लावली आणि दोघांनी पण नामदीक्षा घेतली. या पद्धतीने मी संत रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये आलो. सर, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आला त्यानंतर आपल्याला जी काय भक्तिविधी आपल्याला संत रामपालजी महाराजांनी दिली, जे काही गुरुमंत्र दिले, त्या गुरुमंत्राच्या कमाईवर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळलेत? सर, सर्वात महत्त्वाचा सांगायचा लाभ जो आहे तर तो लाभ असा आहे की मला मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळाला आणि भगवद्गीतेमध्ये जो काही ओम तत्सत हा जो काही मंत्र आहे या मंत्राचा विनियोग कसा करायचा याचा मला उलगडा कळाला. त्याचबरोबर मी जवळपास 2007 ते 2008 या सालापासून मी किडनी स्टोनच्या आजारानं फार काही त्रस्त झालेलो होतो. या आजारासाठी एवढे काही मी पैसे खर्च केले, एवढे काही औषधी घेतली, मी पतंजलीचं एवढं काही प्रोडक्ट यूज केलं, त्याचबरोबर या हिमालय आयुर्वेदाचं देखील एवढं प्रोडक्ट यूज केलं, ॲलोपॅथीचं एवढं काही प्रोडक्ट यूज केलं. मला कुठल्याही या औषधानं फरक पडलेला नाही.
मग या भक्ती साधनेनं मला असं काही मिळालं, याच्यामधून आध्यात्मिक ज्ञान तर मिळालं, दैव ज्ञान तर मिळालं, पण मला शारीरिक लाभ देखील हा झाला की माझा किडनी स्टोनचा आजार हा मुळापासून नाहीसा झाला. त्याचबरोबर माझी आर्थिक परिस्थिती ही जेमतेम स्वरूपाची होती, परंतु पैसा कुठं खर्च व्हायचा काही कळायचं नाही. परंतु संत रामपालजी महाराज हे या साधनेमधून असं सांगतात की पैशाचा विनियोग कसा करायचा, त्याचबरोबर आपला जो काही खर्च आहे ते मोजक्याच ठिकाणी कसा खर्च झाला पाहिजे, हे एक मला लाभ मिळाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला आयुष्य कसं जगायचं आणि परमार्थ कसा करायचा हे आपल्याला ज्ञान मिळालं आणि त्या अनुषंगाने आपण आज संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती करत आहात. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्या समाज बांधवांना जे काही आज समाज बांधव आज परमेश्वर प्राप्तीसाठी जे काही पारंपरिक रूढी आणि परंपरेनुसार भक्ती करत आहात, तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या ज्ञानाने जे काही आपल्याला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान झालं आणि जी काही भक्ती मिळाली त्या भक्तीच्या अनुभवांमुळे आपण या सर्व समाजाला काय संदेश द्याल? सर्व मला जेवढे काही या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पाहत आहे सर्व जगतभावी भक्तांना, बंधू भगिनींना तुम्हाला करबद्ध अशी प्रार्थना आहे की सर्वजण हे संत रामपालजी महाराजांची भक्ती साधना समजून घ्या. भक्ती साधना समजून घेतल्याच्या नंतर त्याची पडताळणी केल्याच्या नंतर या भक्तिमार्गाचा अवलंब करा, कारण या भक्तिमार्गामध्ये तुम्हाला सर्व काही सुख, शांती, समाधान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसाला जीवन जगत असताना समाधान कोणत्या गोष्टीमध्ये आहे तर ते समाधान तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं ही सर्वांनी भक्ती साधना समजून घ्या, भक्तिमार्गाचा अवलंब करा, जेणेकरून तुमची जे काही सर्व पिढी आहे ती पिढी या मोक्षप्राप्तीच्या मार्गाला प्राप्त होईल. तुमचे पितृ देखील हे शांत होतील आणि तुम्हाला सद्गती प्राप्त होईल, हे तुम्हाला सांगू इच्छितो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांचा मार्ग जर अवलंबला तर त्याची पिढीनपिढी ही मोक्षाकडे वळणार आहे आणि त्याचप्रमाणे तो साधक इथेसुद्धा सुखी राहणार आहे. तर ह्या आपल्या हाकेला जर एखादा साधक आज जर आकर्षित होऊ पाहत असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची भक्ती साधना हे दीक्षा घेणं फार सोपं आहे. बरेचसे असे चॅनलवर देखील त्यांचे प्रोग्राम येतात, त्याचबरोबर त्यांचे ज्ञानगंगा, त्याचबरोबर जगण्याचा मार्ग, त्याचबरोबर आणि आपल्या गावोगाव त्यांचे सत्संग देखील होत आहेत आणि पुस्तक प्रचार सेवेसाठी देखील भक्तगण येत आहेत. त्याच्या माध्यमातून काय करा की तुम्ही त्या पुस्तकावर जे काही नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर कॉल करा आणि ते सर्व भक्ती साधना समजून घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही भक्ती करा. सर, जसं आपण आता उल्लेख केला आहे की संत रामपालजी महाराजांनी हे ज्ञान आहे हे प्रचार करण्यासाठी आज सोशल मीडियाचा उपयोग केलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांचे भक्तजन आज गावोगावी जाऊन सत्संग करत आहेत आणि त्या सत्संगाच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे प्रसारित होत आहे. तर जर कोणा साधकाला असं वाटत असेल की आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान घ्यावे तर त्या व्यक्तीला या साधनेसाठी संत रामपालजी महाराजांच्या नामदान केंद्राला जाऊन किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजी महाराज यांचे नामदान घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचा देखील खर्च लागत नाही किंवा कुठल्या प्रकारचे कुठं पैसे द्यायची गरज नाही, कारण त्या ठिकाणी तुम्हाला निःशुल्क असं नामदान दिलं जातं. त्यामुळे कुठल्या प्रकारचा असा खर्च करण्याची गरज नाही. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी
आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.